गुंज येथील शेतकरी व व्यापारी अजूनपर्यंत महापुराच्या मदतीपासून वंचित। घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महापुराने थैमान घातले होते। त्यावेळेस सरकारने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली होती, परंतु अजूनपर्यंत गुंज येथील शेतकरी व व्यापाऱ्यांना ती मदत मिळालेली नाही। त्यामुळे गुंज येथील शेतकरी व व्यापारी यांनी घनसावंगी येथील तहसीलदारांना दिले निवेदन। यावेळी गुंज येथील व्यापारी व शेतकरी यांनी सांगितले की या महापुराने आमचे अतोनात नुकसान झाले असून कोणाच्या दुकानात पाणी शिरले तर कोणाची घरे वाहून गेली तर कोणाचा अन्नधान्याचा साठा वाहून गेलाय। या महापुरामुळे आमचे घरगुती साहित्य व अन्नधान्य वाहून गेल्यामुळे आम्ही दिवाळी सुद्धा साजरी केली नाही। या महापुरामुळे शेतकरी व व्यापारी आर्थिक संकटात सापडले असून सरकारने व प्रशासनाने लवकरात लवकर जाहीर केलेली मदत शेतकऱ्याला मिळवून द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रवींद्र आरदड यांनी केले। तसेच शासनाने या महापुरासाठी मदत जाहीर केली होती, परंतु येथील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ती मदत अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही। पुढील काही दिवसात जर ती मदत आम्हाला लवकरात लवकर मिळाली नाही तर आम्ही सर्व गुंज येथील गावकरी व व्यापारी तहसील कार्यालय घनसावंगी समोर आमरण उपोषणाला बसू असे यावेळी येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र आरदड, मुळे सर, शेख अकबर अब्दुल, अंकुशराव शंकर खाडे, अर्जुन लोंढे अशा अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत। ST मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी। ह्या गावचे सगळे हे पूरग्रस्त बाधित लोक आहेत। शासनानं पूरग्रस्त बाधित लोकांना जे ज्याच्या घरात पाणी गेलं, ज्यांच्या किराणा दुकानात पाणी गेलं, ज्याचं नुकसान झालं त्यांना तात्काळ 10,000 रुपये सहानुभूती अनुदान देण्यासाठी शासनानं GR काढला होता। पण गुंजचे तलाठी, त्या काळचे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, जे संबंधित अधिकारी त्यांनी कच्चे पंचनामे तयार करून घेतले यायचे देखतात, पण ते आतापर्यंत आम्ही SDM साहेबाला भेटेपर्यंत त्यानं तहसीलला पंचनामे दाखल केले नाही। त्याच्यामुळं हे सगळे लोक आज वंचित आहेत। याच्यावर प्रशासन काय कारवाई करणार आणि ह्या लोकांना कसा न्याय देणार याच्यासाठी आता SDM साहेबांना आम्ही भेटणार। बोला। आज माझ्या दुकानमध्ये 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी इतकं पाणी गेलं की अक्षरशः माझं 1.5-2 लाखाच्या पुढे नुकसान झालं। एवढं नुकसान होऊन शासनाचा कोणताही अधिकारी, तलाठी यांनी काही पंचनामा केला नाही, काही नाही, नुसतं बाहेरून पंचनामा पाहणी केली आणि म्हणले हो झालं तुमचं होऊन जाईल। आजपर्यंत 4-5 महिने या गोष्टीला झाले, पण अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची मला मदत मिळाली नाही। त्याकरता आज अर्ज देण्याकरता आम्ही तहसील कार्यालय घनसावंगी इथे आलेलो। त्याच्यामध्ये आमच्या बरोबर सर्व हे पूरग्रस्त लोक आहेत। 2025 गावात महापूर आला होता। त्या महापुरात अक्षरशः अर्ध गाव हे गावाच्या घरात पाणी घुसले होते, पण एकही माणसाला, एकही घरातील व्यक्तीला एकही रुपया शासनाकडून मिळाला नाही। तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तत्काळ मदत जाहीर केली होती, पण या प्रशासनाच्या गलभाल कारभारामुळे आम्हाला एकही रुपया मिळाला नाही। तरी या प्रशासनाला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचं अनुदान आम्हाला आमच्या खात्यात टाकावं, नाही तर आम्ही इथं आतमध्ये आणण्याचा इशारा सरकारला देतो आहे। एवढंच सांगतो बस।